शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या निरामय आरोग्यासाठी आपल्याला गरज असते ती सकस आणि दर्जेदार अशा अन्नाची. अशा सकस आणि दर्जेदार अन्नामुळेच आपल्या शरीराची सुयोग्य पद्धतीने वाढ होत असते. हेच तत्व जर आपण शेतीच्या बाबतीत वापरायचं म्हटलं तर ज्या जमिनीतून आपण सकस आणि दर्जेदार अशा उत्पादनाची अपेक्षा करतो ती जमीन अतिशय सुपीक असणं गरजेचं असतं. मंडळी, मूलतः या जमिनीमध्ये निसर्गतः अनेक प्रकारचे कीटक आणि जीवाणू असतात जे जमिनीची सुपीकता वाढवत असतात. परंतु त्याचबरोबर या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा पालापाचोळ्याचं खत असेल अशा प्रकारे खतांच्या मात्रा देखील देत असतो. परंतु मंडळी, जर जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर या खतांच्या नियोजनाबरोबरच सुयोग्य पद्धतीने हिरवळीच्या पिकांचं नियोजन देखील महत्त्वाचं ठरतं. ते नेमकं का? ही हिरवळीची पिकं नेमकी कोणती आहेत आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी या हिरवळीच्या खतांचं नेमकं योगदान काय आहे, या सर्व प्रश्नांचा वेध आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात ज्या विषयाचं आपण आयोजन केलेलं आहे, एकदा आपण विषय बघूयात. आजचा विषय आहे जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचे नियोजन. मंडळी, जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचे नियोजन या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आज आपण स्टुडिओत निमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर बापूसाहेब भाकरे सर. नमस्कार सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. डॉक्टर बापूसाहेब भाकरे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी रसायनशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांनी याच विषयावरती म्हणजे जमिनीचं आरोग्य असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल या विषयासंदर्भात संशोधनपर विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी याच विषयावरती बरेच कार्यक्रम केलेले आहेत. शिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक परिसंवादांचं आयोजन देखील केलेलं आहे आणि सरांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान देखील केला गेलेला आहे. तर असं अगदी अनुभवी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. शेतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अलीकडच्या काळामध्ये जमिनीचं आरोग्य किंवा जमिनीची सुपीकता असे शब्द वारंवार वापरले जातात. बरोबर. मुळात जमिनीचे आरोग्य म्हणजे काय? जमिनीचे आरोग्य म्हणजे हा खूप मोठा ब्रॉड टर्म आहे. आपण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे तशी. कारण आपण जसं बघतो की मनुष्याचं आपण आरोग्याच्या विषयी बऱ्याच वेळेला बोललं जातं किंवा त्या संदर्भामध्ये विचार केला जातो. परंतु जमिनीच्या संदर्भामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती विचार करण्याची वेळ आलेली आहे. किंबहुना त्याच्यावरती विचार होतंय, विचार मंथन पण होतंय. आणि जमिनीचं आरोग्य एक सरळ सांगायचं म्हणजे की त्या जमिनीमध्ये जे काही जडणघडण आहे जमिनीची किंवा त्याची जी काही भौतिक गुणधर्म आहेत किंवा त्या जमिनीचा पोत आहे, जलधारण शक्ती आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे किंवा पाण्याचा निचरा ज्या जमिनीमधून चांगला होतो, असे जे काही जमीन आहे किंवा जे काही ज्या जमिनीचा पीएच आपण ज्याला म्हणतो सामू किंवा जमिनीमध्ये विरघळणारी क्षारांचं प्रमाण असेल, या सगळ्यांचा विचार जर केला आणि शिवाय त्या जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म जीवाणूंचा आणि त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे जमिनीमध्ये असलेले जे अन्नद्रव्य आहेत, मग ते मुख्य अन्नद्रव्य असू द्या, दुय्यम अन्नद्रव्य असू द्या किंवा जे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो, या सगळ्यांचा जर विचार केला तर ती जमिनीमध्ये जे आहे ती जमीन आपण सुपीक म्हणतो. बरं. आणि त्या जमिनीच्या सुपीकतेवरच खरं जर बघितलं तर हे आरोग्य अवलंबून असतं. बरोबर. म्हणून जर जमिनीमधून आपल्याला जसं आपण सुरुवातीला म्हटलात तसं की चांगल्या प्रकारचं अन्नधान्य निर्माण व्हायचं असेल त्या जमिनीचं आरोग्य हे निश्चित चांगलं पाहिजे. त्यासाठी जमीन ही सुपीक पाहिजे. बरोबर.
जमिनी सुपीक असणं गरजेचं आहे, परंतु सर मला सांगा की जमिनीचं जे आरोग्य खालावलेलं आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत? नाही, आता जमिनीची जी काही सुपीकता खालवलेली आहे त्या जमिनीमध्ये आपण पुढे बघायलाच आपण स्लाइड मध्ये की याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला काय होतं की वाणांचा जो वापर आहे की खूप उत्पादन देणारं वाण, की आपल्याला माहिती आहे की हरित क्रांतीची जी काही घोषणा झाली त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती हायब्रिड वाण आलेत, किंवा आपण बघितलेलं आहे की ऊसाच्या ज्या जाती आहेत, ऊसाच्या असतील, ज्वारीच्या असतील, गव्हाच्या असतील, खूप मोठ्या प्रमाणावरती हायब्रिड्स आले आणि त्या हायब्रिड्समध्ये मोठ्या प्रमाणावर तो उत्पादन मिळायला लागलं. जसं जसं उत्पादन मिळायला लागलं तसं तसं शेतकरी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा आणि खतांचा पण वापर करायला लागले. तर मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा वापर झाल्यामुळे आणि त्या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते थोडंसं बिघडायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे बाकीची जी काही आपण जे काही आहेत, समजा आणखी एक स्लाइड आपण दाखवतोय प्रेक्षकांना. हो, की जमिनीमध्ये सर्वसाधारणपणे तिची जी सुपीकता कमी झालेली आहे, किंबहुना त्यामध्ये पीक उपलब्धता जी काही अन्नद्रव्य पाहिजे तेवढी उपलब्धता होत नाहीये. म्हणजे दुय्यम असू द्या, सूक्ष्म अन्नद्रव्य असू द्या, त्याची उत्पादकता तेवढं होत नाहीये. पिकांचा त्या खतांना जो मिळणारा प्रतिसाद आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जे काही पिकांना प्रतिसाद मिळायला पाहिजे तेवढा प्रतिसाद तेवढा मिळत नाही. कारण का की जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे. मग आरोग्य बिघडलेलं आहे, मी जसं सुरुवातीला सांगितलं की जर समजा सूक्ष्म जीवाणूंची जर संख्या कमी असेल किंवा त्या सूक्ष्म जीवाणू ज्या पालापाचोळा याच्यावरती निर्भर करतात त्याचं जर प्रमाण कमी असेल किंवा आपण जे म्हणतो सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जर कमी असेल तर निश्चितपणानं ती जमीन जी आहे किंवा ती मुळं जी आहे त्या मुळांची जी क्षमता आहे त्या मुळांची क्षमता तेवढी राहत नाही की जेवढं खतांचं वहन त्या पिकामध्ये झालं पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. म्हणून जो काही प्रतिसाद आहे खतांचा पिकांना मिळणारा तो खूप कमी होत चाललेला आहे. पण जमिनीचे गुणधर्म पण आहेत सर, ते नेमके कोणकोणते? आता जमिनीचे जे गुणधर्म आहेत ते मी सुरुवातीला सांगितलं की भौतिक गुणधर्म, ज्याच्यामध्ये की पाण्याचा साठा जास्त दिवस राहण्यासाठी म्हणजे जलधारण शक्ती आपण त्याला म्हणतो, किंवा पाण्याचा निचरा सुद्धा होणं गरजेचं आहे. खूप दिवस पाणी साठवून राहणं हे सुद्धा पिकांसाठी खूप चांगलं नसतं, म्हणून ते पण आहे. नंतर जी घनता आहे, जमिनीची घनता असेल किंवा कॉम्पॅक्शन, आजकाल आपल्याला माहिती आहे की मोठमोठे ट्रॅक्टर्स असतील, मशिनरी असेल, त्यामुळे जमिनीचं जे काही आपण टणकपणा म्हणतो त्या टणकपणामुळे मुळांची वाढ जी होण्याचा परिणाम आहे त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणून अशा प्रकारे जे काही भौतिक गुणधर्म आहेत ते. आणि नंतर रासायनिक गुणधर्म म्हटलं की मग त्याच्यामध्ये सामू आला, नंतर विरघळणाऱ्या क्षारांचं प्रमाण आलं, त्याच्यामध्ये जे काही सेंद्रिय कर्ब आहे किंवा जी मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचा परिणाम आहे. ह्या सगळी जी काही परिणाम आहे त्याचप्रमाणे आजकाल आपल्याला हे बघावं लागतं की रासायनिक गुणधर्म बघताना जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. म्हणजेच काय की जमिनी ह्या क्षारयुक्त किंवा चोपण होत चाललेल्या आहे. याचा सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आहे की हा एक बघणं. आणि नंतर सूक्ष्म जीवाणूंची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणावर. तर हे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि सूक्ष्म जीवाणूंची संख्या किंवा आपण त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती संख्या पाहिजे असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीची हे गुणधर्म आहेत. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जमिनीची सुपीकता जी आहे ती खालवण्यामागे पाण्याचा अतिरिक्त वापर असेल, खतांचा अतिरिक्त वापर असेल किंवा जास्त उत्पादन देणारी जी वाणं आहेत त्याचा वारंवार होणारा वापर असेल, या सर्व कारणांमुळे, अशा अनेक कारणांमुळे जमिनीची सुपीकता ही खालावते. परंतु सर याच पार्श्वभूमीवर मला असं सांगा की जेव्हा आपण हिरवळीच्या पिकांची आपण हिरवळीचं खत म्हणून निवड करतो ती नेमकी का? आता कसं आहे की आजकाल आपल्याला माहिती आहे की जे काही रासायनिक खतं आहेत, रासायनिक खतांबरोबर आपल्याला प्रत्येक कृषी विद्यापीठानं असं शिफारशीत केलेलं आहे की रासायनिक खतांबरोबर हे सेंद्रिय खतं ही दिलीच गेली पाहिजे. म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची जोड पाहिजे. म्हणजे नुसतंच रासायनिक खतं देणं हे एक वेगळी गोष्ट आहे, किंबहुना नुसतेच सेंद्रिय पदार्थ. तर ह्या दोन्हींचा मिलप आणि सूक्ष्म जीवाणू अशा ह्या तिन्हींचा मिलप करून त्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. मग आता ज्यावेळेस तुम्ही म्हणता की सेंद्रिय पदार्थ का वापरायची, तर सेंद्रिय पदार्थ याच्यासाठी वापरायची की आज
आपल्याला शेणखत मिळणं खूप अवघड झालेलं आहे. जनावरांची संख्या कमी कमी होत आहे आणि त्यामुळे शेणखत मिळणं मुश्किल झालंय आणि जे मिळतं ते खूप महाग मिळतंय. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची तिथे जनावरं आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, परंतु बाहेरून शेणखत घेणं आज खूप महाग झालेलं आहे. आणि ते मग आपण जे डबलिंग फार्मर्स इन्कम जी माननीय पंतप्रधान महोदयांनी जी घोषणा केलेली, मग डबलिंग फार्मर्स इन्कम मध्ये जर समजा शेतीचं जर अर्थकारण बिघडलं किंबहुना जर खर्च कमी केला, शेतीवरील जो लागणारा जो खर्च आहे तो जर कमी केला तर निश्चित प्रमाणामध्ये डबलिंग फार्मर्स इन्कमला तो एक भाग झाला. तर दुसरा महत्वाचा भाग असा की आपल्याकडेच उपलब्ध असलेलं जर समजा शेणखत मिळत नसेल, व्हर्मी कंपोस्ट महाग झालेलं आहे, अर्बन कंपोस्टच्या बाबतीमध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, मग अशा वेळेला जर आपल्या शेतामध्ये जर काही आपण पाला पाचोळा जो असतो तोच गाडला, जो निसर्गतः उपलब्ध आहे, निसर्गात उपलब्ध आहे आणि त्यातली त्यात जर हिरवळीच्या खतांचा म्हणजे हिरवळीच्या खतांचा आपण जर मोठ्या प्रमाणावरती जर वापर केला तर तो मोठ्या प्रमाणावर जे द्विदल पिकं आहेत त्यांचा जर उपयोग केला तर निश्चितपणाने फायदा होतो आणि मग त्या जमिनीचे जी जडणघडण आहे, पोत आहे, आरोग्य आहे हे सुधारण्यास सुद्धा त्याचा उपयोग होतो. सर आत्ताच आपण बोलताना उल्लेख केला तो हिरवळीच्या खतांचा. बरोबर. हिरवळीच्या खतांचे प्रकार नेमके किती आहेत? आता हिरवळीच्या खतांचे वेगवेगळे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये की जमिनीमध्येच हिरवळीची खतं आपण प्रेक्षकांना स्लाइड पण दाखवूया सर. हो, तर जमिनीमध्येच जर हिरवळीची खतं जी आहे ती जर उगवली तर निश्चितपणानं त्याचा फायदा होतो की जमिनीमध्ये ती उगवायची आणि ती जमिनीमध्ये तिथेच गाडायची. म्हणजे काय होतं की ती जमिनीमध्ये माती आड जर केली तर लवकर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ती लुसलुशीत असल्या कारणाने जी मी अगोदर सांगितलं की जीवाणूंची साठी हे खाद्य म्हणून त्या ठिकाणी असतं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ओलावा असल्या कारणाने त्याचं जे काही विघटन आहे ते विघटन लवकर होतं. म्हणजे अर्थातच ह्या हिरवळीच्या खतांचा ज्यावेळेस आपण प्रकार बघतो त्यावेळेस त्याची अवस्था कुठली आहे, कारण फुलोऱ्यामध्ये येण्याच्या वेळेची जी अवस्था असते, समजा ताग असेल, धेंचा असेल किंवा इतरही जी काही द्विदल पिकं आहेत ही त्याचा प्रकारे अशा प्रकारे ती वापरायची असतात की ती जमिनीमध्ये गाडल्या जातील. दुसरा प्रकार जो आहे की आपण बांधावरती किंवा ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण हिरवळीचे झाडं लावू शकतो की जसं धेंचा, जसं की म्हणजे सुबाबूळ असेल, ग्लिरिसिडिया असेल, अशा प्रकारचे सुद्धा आपण बांधावरती लावू शकतो आणि त्याचा पाला काढून तो आपण त्या जमिनीमध्ये जिथं आपल्याला पीक घ्यायचं आहे पुढचे त्या ठिकाणी तो आपण गाडू शकतो. आता तिसरा एक प्रकार आहे की आपण बऱ्याच वेळेला आपण रस्त्याने प्रवास करत असतो बघा, पावसाळ्याचे दिवस असतात आणि आपण रस्त्याने जाताना जर आपल्याला लक्षात येतं की खूप मोठ्या प्रमाणावरती हिरवळ असं चादर पसरलेली असते रस्त्याच्या कडेने, खूप वेळेला आपण बघतो. तर ती जे टकाळा आहे किंवा टाकळा आहे, काही ठिकाणी टकाळा म्हणतात, काही ठिकाणी टाकळा म्हणतात, तर तो हिरवगार पिवळी फुलं असलेला तो जो टकाळा आहे त्याच्यामध्ये आम्ही संशोधन केलं, कोरडवाहू संशोधन प्रकल्प सोलापूर येथे, तर मोठ्या प्रमाणावरती तो सुद्धा कापून शेतकऱ्यांना तो म्हणजे उपलब्ध असतो. तो जरी कापून आणला आणि तो जरी टाकला तरी त्याच्या मोठ्या प्रमाणावरती नत्राचं प्रमाण त्याच्यात जास्त आहे आणि तो एक चांगला प्रकार होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे जे काही हिरवळीचे खतं आहेत ते जमिनीमध्ये आपण टाकू शकतो किंबहुना त्याची उपलब्धता करून घेऊ शकतो. बरं, म्हणजे निसर्गतः उपलब्ध आहे आपल्याला. बरोबर आहे. सर आपण एक फोन घेऊयात. बाळासाहेब देवरे बोलतात नाशिकहून. हॅलो. हॅलो. हा बोला. हा देवरे साहेब नमस्कार. हा नमस्कार सर. हा प्रश्न विचारा. हा सर, आमचा विषय असा होता, मी ते कंपनीचं नाव नाही सांगत, पण एक ऑर्गॅनिक खत आहे, शेतकऱ्यांच्या अनुभवाने सांगताय. तर ऑर्गॅनिक खतावर निवड भाजीपाला लागवड करू का, की रासायनिक कुठलेही केमिकल वापरणार नाही तर चालेल का? हे बघा, धन्यवाद. विचारायचं आहे मला. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. त्यांना आधुनिक खतांचा वापर करायचा आहे तर करता येणं शक्य आहे का? रसायनांचा वापर त्यांना टाळायचा आहे. म्हणजे मला वाटतं ऑर्गॅनिक ते म्हणतायत ऑर्गॅनिक. तर हे बघा कसं आहे की ऑर्गॅनिक शेती आता पुढे येत आहे, निश्चितच पुढे येत आहे. परंतु ऑर्गॅनिक जे काही कंपनी असेल किंवा काही असेल, परंतु त्या ऑर्गॅनिक खतामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा त्याच्यातले जे घटक आहेत
ते घटक आधी बघणं खूप गरजेचे आहेत. आणि ते घटक बघितल्यानंतर सुद्धा जर आपण अगोदर डायरेक्टली ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाण्यापेक्षा आपण अगोदर जर समजा रासायनिक खत वापरत असाल आणि ते काही प्रमाणामध्ये कमी कमी करत आलात आणि जे आपले सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवत जर गेलात आणि मग ऑर्गॅनिकची शेती जर सुरू केली तर ती मग फायदेशीर होऊ शकते. कालांतराने लगेच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचं उत्पन्न किंबहुना निव्वळ ऑर्गॅनिकवरती आज अवलंबून राहणं हे मी व्यवस्थित मानणार नाही. परंतु काही कालांतरानं म्हणजे जर त्या जमिनीची सुपीकता वाढली, सेंद्रिय पदार्थ जर त्याच्यामध्ये वाढत गेले, ऑर्गॅनिक आपण टाकत गेला आणि त्याची जर निश्चितपणानं सुपीकता जर वाढली तर आपण निश्चितपणानं ते ऑर्गॅनिक फार्मिंग त्या ठिकाणी घेऊ शकता. नक्कीच. मंडळी, जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचं नियोजन या विषयासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचं नियोजन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर बापूसाहेब भाकरे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण जमिनीच्या जे हिरवळीची खतं आहेत त्याचे प्रकार सांगितलेत. त्याच्यामध्ये ताग असेल, डेंचा असेल, शेवरी असेल, सुबाबूळ असेल किंवा टाकळं असेल, अशा प्रकारच्या खतांचं आपण विश्लेषण केलं. परंतु जेव्हा हे हिरवळीचं खत आहे किंवा हिरवळीचं पीक आहे ते आंतरपीक म्हणून जेव्हा आपण घेतो तेव्हा नेमकी काळजी काय घ्यायची? आंतरपीक घेणं हा एक पर्याय आहे. म्हणजे कसं की बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना असं वाटतं की जर समजा मोकळ्या जमिनीमध्ये जर लावलं, मोठ्या प्रमाणावरती जर ते लावलं आणि ते आणून किंवा तिथंच गाडलं तर कदाचित असंही शेतकऱ्यांना वाटतं की हंगाम वाया जातो की काय. म्हणून मग असाही एक पर्याय आहे की एक जे काही आपल्याला मुख्य पीक असतं त्या मुख्य पिकाच्या चांगल्या वाढीसाठी, जोमदार वाढीसाठी सुद्धा की आंतरपीक जर घेतलं, मग ताग असेल, धेंचा असेल, असं जर आंतरपीक जर घेतलं तर निश्चितपणानं ते आंतरपिकामध्ये म्हणजे ते जे काही पीक आहे मुख्य पीक त्यामध्ये जर एक ओळ किंवा दोन ओळ अशा पद्धतीनं अर्थात त्या मुख्य पिकाचं अंतर बघून मग आपण तर त्याच्यामध्ये काही मोठ्या प्रमाणावरती त्याचा आंतरपीक आपण जर घेतलं तर त्याचा फायदाच होतो. कारण का की जमिनीचा सामू त्याच्याप्रमाणे कमी होतो, अन्नद्रव्यांची उपलब्धता होते, सेंद्रिय कर्बोदकाची त्याच्यामध्ये वाढ होत असते किंवा जी जलधारण क्षमता आहे की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ होते. आणि जर समजा तिथे पाणी साचत असेल तर पाणी मुरण्याचं प्रमाणही निश्चित होतं. कारण काय होतं की आपण ती जी काही आंतरपीक घेतलेलं आहे सेंद्रिय हिरवळीच्या खताचं ते तिथं गाडल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती तिथं जीवाणूंची संख्या वाढते. मग तिथं जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे तिथे आपले जी काही अन्नद्रव्य किंवा आपण जे टाकलेले आहेत रासायनिक खतं असतील किंवा काय तर ती उपलब्ध त्या पिकाला होण्यासाठी सुद्धा त्याची खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतो. किंवा जमिनीची धूप पण थांबते, सुपीकता आणि उत्पादकता ही वाढते. आणि आतापर्यंतचा निष्कर्ष असा आहे की जवळजवळ 25% नत्र आपण ह्या हिरवळीच्या खतांच्या माध्यमातून हे वाचू शकतो आणि लगेच उपलब्ध. मग आता जी शेतकरी मंडळी आहे की जे 100 टनापेक्षाही जास्त उत्पादन घेतात ऊसाच्या बाबतीमध्ये, तर आपण बघितलेलं आहे की बरेचसे शेतकरी हे आंतरपीक घेतात. मग त्यांच्या असेल किंवा तागाचं आंतरपीक घेतात आणि त्याप्रमाणे ते अशा प्रकारे ते घेतात. शिवाय कपाशीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चवळी असेल, मूग असेल अशा प्रकारची किंवा ताग असेल अशा प्रकारची आंतरपिके घेण्याची पद्धत आहे आणि शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा त्याचा होतो. शिवाय रासायनिक खतावरचा खर्च वाचतो आणि शिवाय शेतकऱ्यांना त्याचा जमीन सुपीकतेसाठी सुद्धा फायदा होतो. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल, जमिनीची सुपीकता टिकवायची असेल तर अशा प्रकारे हे आंतरपीक हिरवळीचं पीक जे आहे ते आंतरपीक घेणं म्हणून गरजेचं आहे. खूप चांगलं. परंतु सर, जेव्हा हिरवळीच्या पिकांचा आपण उल्लेख केला तर हिरवळीच्या पिकांची निवड नेमकी कशी करायची? आता हिरवळीची पिकं निवड करताना एक महत्वाचं बघितलं पाहिजे की जे मुख्य पीक आहे, समजा आपण ज्यावेळेस आंतरपिकाचा विषय घेतो, जे मुख्य पीक आहे त्या मुख्य पिकाबरोबर त्याची स्पर्धा नाही झाली पाहिजे. हे महत्वाचं आहे. आणि ते लवकर कुजणारं पाहिजे किंवा कमी कालावधीमध्ये ते आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामधून
खूप मोठ्या प्रमाणावरती पाला पाहिजे, जे आपण सर्वसाधारणपणे सुबाबूळ आणि गिरीपुष्पाचा बी उल्लेख केला, किंवा ताग असेल, धेंचा असेल, मूग असेल, उडीद असेल, हे चांगल्या मोठ्या प्रमाणावरती त्याचा पाला उपलब्ध झाला पाहिजे. किंवा त्याच्या ज्या काही कोवळ्या फांद्या असतील किंवा लुसलुशीत त्याच्या फांद्या असतील त्या लुसलुशीत पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती जे काही खतं आहेत त्याचा उपयोग अशा पद्धतीने झाला पाहिजे की सुरुवातीला जे काही आपण म्हणतो की जलद वाढणारी पाहिजे, म्हणजे त्याचा स्पर्धा नाही झाली पाहिजे. नंतर द्विदल वर्गातील सर्वसाधारण ती पिकं असावीत, त्याची मुळं जी आहे ती खोलवर. आता खोलवर तर का की ज्या जमिनीच्या खोलवट भागामध्ये जी काही अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य शोषून घेतली पाहिजे, आणि मग ती शोषून घेतल्यानंतर ती जे काही हिरवळीचं पीक आहे ते आपण गाडतो जमिनीमध्ये. म्हणजे निश्चितच ती जी काही उपलब्ध खालून जमिनीमधून झालेली उपलब्ध अन्नद्रव्य आहेत ती वरच्या थरामध्ये उपलब्ध होतात. नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा त्याची वाढ कशी होईल याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मग आता आपण बऱ्याच वेळेला बघतो की चोपण जमीन असेल किंवा क्षारयुक्त जमीन असेल तर त्याच्यामध्ये आपण ताग किंवा धेंच्याचा बऱ्याच वेळेला विचार करतो, आणि जिथं समजा कडधान्य पिकं ही येत नाहीयेत अशा प्रकारच्या जमिनीमध्ये तर आपण तिथं तशी लावत नाहीये. म्हणजे धेंच्यासारखी पिकं ही चोपण किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये लावली तर अशा प्रकारे आपण निवड करू शकतो त्याची. सर आपण एक फोन घेऊयात. प्रभाकर शिंदे बोलतात सोलापूरहून. हॅलो हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. मी प्रभाकर शिंदे बोलतो, खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. हा, मला ताग हे एकरी किती लागतं? प्रश्न पुन्हा एकदा विचारा. ताग जे बी असतं ना एकराला किती टाकायचं? बर. आणि ते इसकटून टाकायचं का पेरून टाकायचं? बर. आणि त्याचं पाणी नियोजन कसं करायचं? आणि त्यातून त्या तागातून आंतरिक पीक काय घेता येतं का? उदाहरणार्थ कोथिंबीर, मेथीची भाजी हा, काय घेता येतं का पीक त्यासाठी? धन्यवाद सर. काय सांगता येईल? म्हणजे त्यांना काय विचारायचं की मला वाटतं तागाच्या विषयी ते विचारत होते. तागाचं म्हणजे प्रमाण किती असावं? हा, तागाचं सर्वसाधारण 50 ते 55 किलो प्रति एकरी आपण ताग हे फोकून किंवा पेरून देत असतो. बऱ्याच वेळेला शेतकरी हे फोकून देतात, फोकला तरी चालतो, परंतु फक्त तो मातीआड होणं खूप गरजेचं आहे, आणि त्याला पाणी जर चांगल्या प्रकारे जर असेल तर निश्चितच त्याचा उपयोग होतो. नंतरच त्यांचा आवाज थोडा हे झाला. काय ते आंतरपिकाच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला होता. कोणकोणती आंतरपिका घेता येतात? नाही, तागामध्ये तागात आंतरपीक घ्यायचं की पिकात? तागामध्ये कोणकोणती आंतरपिका? नाही, तागामध्ये आंतरपीक नाही. जर समजा आपण कसं आहे की ताग हा आपण नंतर गाडणार असतो, तो पूर्णतः त्याला जो फुलाऱ्यात आल्यानंतर आपण त्याला गाडायचं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकत नाही, कारण आपण त्याची दाट पद्धतीनं तो पेरत असतो किंवा ते फोकून देत असतो. सर, हिरवळीची जी पिकं आहेत ती शेतामध्ये गाडण्याचं एक तंत्र आहे विशिष्ट. हो, बरोबर. ते तंत्र नेमकं कोणतं आहे? हिरवळीची पिकं ही गाडून सुद्धा दिली जातात. म्हणजे जे काही समजा आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी ते फोकून, आता जसं या शेतकऱ्याने विचारलं होतं की फोकून द्यायचे की पेरून द्यायचे, मग फोकून दिलेलं असेल किंवा पेरून दिलेलं असेल तर बऱ्याच वेळेला दाखवतोय प्रेक्षकांना. हो, तर त्याच्यामध्ये कसं आहे की ते मातीआड होणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी जर नांगरणी केली आणि नांगरणी करून आपण ते जर जमिनी आड केलं तर निश्चितच ते गाडलं जातं. किंबहुना त्याच्यामध्ये आपण बाहेरून आणून जर टाकलं आणि तरीही त्याच्यामध्ये जर डिस्क हॅरो मारला, त्याचे छोटे छोटे तुकडे जर केले आणि त्याला जर त्या जमिनी आड जर केलं तर निश्चितपणानं त्याचा उपयोग होतो. केवळ कारण जे काही तंत्रज्ञान आहे, परत मी मगा सांगितल्याप्रमाणे जर आपण ते आंतरपीक म्हणून जर घेतलेलं असेल ते सुद्धा आपण त्या पिकाच्या बाजूला ते आपण जमिनीमध्ये गाडू शकतो आणि ते माती आड करू शकतो. तर अशा पद्धतीनं जर केलं तर निश्चितच त्याचा आणि अवस्थेच्या संदर्भामध्ये जर विचार केला आपण तर सर्वसाधारणपणे फुलोऱ्यामध्ये, म्हणजे फुलोरा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस जर ते जी काही ताग असेल, धेंचा असेल, ही जर पिकं गाडली तर ती चांगली उपयुक्त होतात. किंवा जो काही सुबाबळीचा पाला आहे तो सुबाबळीचा पाला आणून तो जर जमिनीवरती पसरवला आणि तो त्यालाही जर माती आड करता स्लाइड दाखवते सर. हो, तर माती आड जर केलं तर अशा पद्धतीनं जर आपण स्लाइड मध्ये बघताय की अशा पद्धतीनं जर ते माती आड जर केलं तर निश्चितच त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की हे माती आड केलं म्हणजे मातीमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये सूक्ष्म जीवाणू आहेत त्या सूक्ष्म जीवाणूंच्या जोरावरती
हे जे काही याचं विघटन होतंय, कारण त्याचा ओलसरपणा जो आहे तो ओलसरपणा त्याच्यामध्ये असल्यामुळे लवकर येत. परंतु जर शेतकरी बंधूंनी जर त्याची कापणी उशिरा केली किंवा उशिरा जर गाडलं तर ते टणक होतं, त्याची लवकर विघटन होत नाही, किंवा आपण ज्याला ते फायब्रस आपण त्याला म्हणतो, तर ते जे काही तंतुमय पाहिजे तर त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणावरती मग विघटन होत नाही आणि मग ते कुजण्यासाठी खूप कालावधी जातो. तर ते योग्य वेळी त्या जमिनीमध्ये गाडणं खूप गरजेचं आहे. सर, याचबरोबर हिरवी पानं जी असतात किंवा कोवळी पानं असतात, तर हिरव्या पानांचं किंवा कोवळ्या पानांचं हिरवळीच्या खतांच्या बाबतीत तंत्र नेमकं काय आहे? आता जे काही तंत्र आहे की मी आपल्याला मग सांगितलं की सुबाबूळ असेल किंवा गिरीपुष्प असेल, त्याच्या ज्या काही हिरवा पाला असेल किंवा त्याच्या कोवळ्या फांद्या असतील, ह्या जरी आपण बांधावरती लावल्या किंवा ज्या काही पडीक जमिनी आहेत तिथं जरी लावल्या, आता त्या आणून जर आपण जर याच्यावरती त्या जमिनीवरती जर टाकल्या, हे या प्रकारचं काम सुबाबळीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती जे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर आहे या ठिकाणी बांध बंदिस्तीसाठी जर समजा आपण बांधाच्या वरती म्हणजे जर समजा उताराला जर आपण आडवे बांध घातलेले असेल तर त्या बांधावरती जर सुबाबळीचे जर झाडं लावले आपण आणि त्याचा पाला साधारणपणे 2 ते 3 फुटापर्यंत किंवा 2 ते 2.5 फुटापर्यंतच फक्त ती राहू दिली आणि ती जर आपण सातत्यानं त्याचा पाला जर काढत गेलो तर निश्चितपणानं तो एक चांगल्या प्रकारे जमिनीचं जलसंधारणाचंही काम करतं. जी धूप होत असते ती धुपीचंही तिथून धूप थांबते आणि तो जो पाला आहे तो पाला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उपलब्ध होतो जमिनीमध्ये, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होत असतो. बरं, ही जी हिरवळीची खतं आहेत त्याचे प्रकार आपण वेगवेगळे सांगितलेले आहेत. ही हिरवळीची खतं जी आहेत ती जमिनीला दिल्याने जमिनीचे कोणकोणते गुणधर्म सर सुधारतात? जमिनीचे जे काही गुणधर्म आहेत मी आपल्याला सांगितलंय की भौतिक गुणधर्म आहेत, जैविक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आहेत. ही जी काही गुणधर्म आहेत ही सर्व ही हिरवळीची खतं दिल्यानंतर सुधारत असतात. आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला माहित आहे की आपण बऱ्याच वेळेला सेंद्रिय पदार्थ टाका म्हणतो किंवा रेसिड्यू जे काही आहे, मग तो आपले जे काही पिकं आहेत मग त्याला पाला असेल पाचोळा असेल तो सुद्धा आपण जमिनीमध्ये गाडायला आजकाल सांगत असतो. किंवा जी काही म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की हिरवळीची खतं असेल पाला पाचोळा असेल ही महत्वाचं म्हणजे ती सूक्ष्म जीवाणू जे आहे त्याचं हे अन्न आहे आणि ते टाकल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती त्या पिकांना किंवा ते जे रेसिड्यू आहे ते कुजवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि जमीन ही खूप सुपीक होण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारे रासायनिक आपण जे म्हटलं की सामू त्याचा कमी होऊ शकतो, क्षारांच्या प्रमाणामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यात घट येऊ शकते किंवा सेंद्रिय कर्ब वाढतो. हा आजकाल आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सरासरी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 0.3% आहे फक्त. म्हणजे आदरणीय पंतप्रधान महोदयांचं सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्वांना एक आव्हान आहे की ह्या सेंद्रिय कर्बाचं आपल्याला प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे आणि म्हणून जे काही सेंद्रिय कर्ब आज जे 0.3% आहे तर ते आपल्याला 0.5, 0.6, 0.7 किंवा 1 पर्यंत कसं जाईल याच्या दृष्टीनं आपण सर्व आज विचार करतोय. सर्व शास्त्रज्ञांच्या समोर हा एक प्रश्न पडलेला आहे की शेतकरी बांधवांसाठी की सेंद्रिय पदार्थ जे काही आपण आज जाळले जातात मोठ्या प्रमाणावरती, गव्हाचं काढ असेल किंवा भुसा असेल काही असेल, पाचरट असेल ऊसाचं, हे जाळलं जातं तर ते असेल तर ते सुद्धा जमिनीमध्ये गाडलं गेलं पाहिजे, त्याचं कंपोस्ट झालं पाहिजे ते जमिनीमध्ये. कारण जमिनीतून घेतलेली जी काही अन्नद्रव्य आहेत ती परत जमिनीमध्ये परत कशी दिल्या जातील, म्हणजे काय की रासायनिक खतावरती होणारा जो खर्च आहे तो शेतकरी बांधवांचा कमी होईल. म्हणजेच काय की पालापाचोळा असेल, सेंद्रिय पदार्थ असतील, हे खूप मोठ्या प्रमाणावरती या जमीन सुपीकता करण्यासाठी किंवा जमीन आरोग्यासाठी आणि तद्वतच हे जमिनीतून उत्पादन वाढवण्यासाठी आणि मग शेतकऱ्यांची जी काही उन्नती आहे त्याच्यावरतीच या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे हिरवळीच्या खतांचं इतकं सगळं महत्व आहे जे जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टिकोनातून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं असेल किंवा जलधारण क्षमता वाढवणं असेल किंवा इतर जमिनीमध्ये हवा खेळती राहणं असेल, जीवाणूंची क्षमता टिकवण्यासाठी वगैरे अशा अनेक दृष्टिकोनातून हिरवळीची खतं फार अत्यंत महत्वाची आहेत. परंतु सर मला आता असं सांगा की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. भात शेतीचा जेव्हा आपण विचार करतो
तेव्हा अशा प्रकारे गिरीपुष्प नावाचं जे हिरवळीचं खत आहे बरोबर. त्याचा वापर नेमका भात शेतीमध्ये कशा प्रकारे करावा? आता कसं आहे की आपल्याला माहिती आहे की 4 सुत्रीचा एक प्रयोग मोठ्या प्रमाणावरती 4 सुत्रीची लागवड पद्धत ही शेतकरी बांधव वापरत असतात. मग आता 4 सुत्रीचा एक भाग म्हणजेच की साधारणपणे थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात. ओके. वैभव बोलतात अहमदनगरहून. हॅलो. हॅलो. हा वैभवजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. तर माझा प्रश्न असा होता की सर, आता रासायनिक खताच्या अतिवापरामुळे आणि क्षारयुक्त पाण्यामुळे सध्या ऊसाचे जे आम्ही पीक घेतोय ती जमीन एकदम कडक झाली आहे. म्हणजे तिथं म्हणजे एकदम निबर आलेली ती जमीन. हो. तर मग त्याच्यासाठी काही उपाययोजना आहेत की समजा काही खतं वगैरे त्याच्यातली जैविक घटक वाढवण्यासाठी काय केलं जातं? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. रासायनिक खतांचा अतिरेक आणि क्षारयुक्त पाण्याचा अतिरेक त्यामुळे जमीन एकदम त्यांची हे झाली आहे, कडक झालेली आहे. बरोबर. तर काय सांगता येईल सर? याच्यामध्ये असं आहे की आपण जे म्हटलं की रासायनिक खतांचा अतिवापर, हो, आणि माझा पहिला प्रश्न असा राहील म्हणजे शेतकरी बांधवांना सुद्धा की खरोखर आपण खूप मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतं वापरतो का? कारण का की माती परीक्षण केल्याशिवाय खतं वापरली गेली नाही पाहिजे खरं तर. कारण काय होतं की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचाही फायदा असा आहे की जिथं ज्या जमिनीमध्ये मुळातच जर उपलब्ध अन्नद्रव्य जास्त असतील तर आपण खतं जास्त का टाकावीत, हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे काय की मुळातच शेतकऱ्यांनी जमिनीचं पृथक्करण करावं आणि मगच खतं टाकावं. मग ती रासायनिक असेल किंवा सेंद्रिय असेल, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं त्यांनी अवलंब केला पाहिजे. आता हे जे शेतकरी बंधू आहेत यांनी जो प्रश्न विचारला की रासायनिक खतामुळे आणि पाण्याचा जर विचार केला तर निश्चितपणानं खूप मोठ्या प्रमाणात जो कमांड एरिया आहे किंवा जे लाभ क्षेत्र आहे जिथं पाटाचं पाणी जातं त्या ठिकाणावरून जे म्हणजे विहिरींचे लिफ्ट म्हणजे किंवा नद्यांवरून जे लिफ्ट केलेले पाणी आहे या ठिकाणच्या जमिनी मोठ्या प्रमाणावरती क्षारयुक्त किंवा आता चोपण होत चाललेले आहेत. बरोबर. आणि जे त्यांनी सांगितलं की जमिनी कडक होतात. आता चोपण जमीन जर झाली तर ती चोपण जमीन ही कडक, आपण जर समजा आपल्या चप्पल न घालता त्या जमिनीतून जर चाललो तर आपल्या पायाला ते टोचतं किंवा ते आपल्याला चालून सुद्धा देत नाही. म्हणजे ती जमीन चोपण झालेली आहे. म्हणजे काय किंबहुना आता ते जे टणक शब्द वापरतायत, तर तो टणक शब्द एक कॉम्पॅक्शनच्या दृष्टीनं पण एक आहे की ज्या वेळेस जमिनी ह्या खराब होतात तर त्या वेळेलाच त्या जमिनी पाणथळ पण व्हायला सुरुवात होते. कारण पाणथळ होण्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जी काही ट्रॅक्टर्स चालवतो आपण, मोठ्या प्रमाणावरती वर्दळ आपण जी आता आपण ट्रॅफिकॅबिलिटी म्हणतो जमिनीमध्ये, तर त्याच्यामुळे सुद्धा खालचा जो लेअर आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती कॉम्पॅक्शन येतं, टणकपणा येतो आणि आपण नांगरणी फक्त वरच्या 9 इंच किंवा 1 फुटामध्येच करत असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये आज जी मुळांची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होत नाही. तर त्याच्यासाठी निश्चितपणानं सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणूनच हा विषय आज खूप महत्वाचा आहे की जे आपण जे काही आत्ताचा जो विषय आहे की ग्रीन मॅन्युअरिंग किंवा आपण सेंद्रिय पदार्थ ज्याला म्हणतो, सेंद्रिय पदार्थ असतील किंवा हिरवळीची पिकं असतील, हे त्या जमिनीमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. आणि शेतकरी बांधवांनी उल्लेख केला की ऊसाची शेती. हो, जर आपण ऊसाची शेती करत असाल आणि आपण जर पाचरट जाळत असाल तर निश्चितपणाने ते धोकेदायक आहे. जर तेच पाचरट जर आता खूप मोठ्या प्रमाणावरती खोडवा कसा टिकवायचा किंवा खोडव्याचं जे काही व्यवस्थापन आहे हे मोठ्या प्रमाणावर खूप चांगलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. ते जर तंत्रज्ञान आपण वापरलं, कारण जे काही पाचरट आहे ते जर चांगलं कुजवलं, निश्चितपणानं ते जर कुजवलं तर ती जी जमिनीची जी भुसभुशीतपणा आहे जमिनीमध्ये जर आपण ते गाडलं, त्याला चांगलं कुजवलं तर निश्चितपणानं त्याचा फायदा होतो. जमीन जी भुसभुशीतपणा यायला पाहिजे किंवा हिरवळीच्या पिकांनी किंवा आपण जरी एखादं सीझन वाया गेलं किंवा एखादा हंगाम जरी वाया गेला तरी चालेल, परंतु हिरवळीचं पीक जर त्या रानामध्ये जर घेतलं आणि त्याचा जर आपण त्या जमिनीमध्ये उपयोग केला किंवा पिकांची फेरपालट जर करत राहिलो तर निश्चितपणानं ती जमीन भुसभुशीत होईल. आणि त्यांचा जो प्रश्न आहे की जमीन टणक झाली, खराब होते, तर तशा प्रमाणात त्याचं ते खूप प्रमाण कमी होईल. बरोबर. मंडळी,
गिरीपुष्पासारखं हिरवळीचं खत हे भात शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं असं खत आहे. हे खत भात शेतीसाठी कशा प्रकारे वापरावं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीच्या पिकांचं नियोजन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर बापूसाहेब भाकरे सर. सर, विश्रांतीपूर्वी मी प्रश्न तुम्हाला विचारला होता की भात शेती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि भात शेतीसाठी गिरीपुष्पासारखं हिरवळीचं जे खत आहे त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तो वापर नेमका कसा करायचा? भात शेती ही कोकणातली खूप महत्वाची शेती आहे, कारण पावसाच्या पाण्यावरती सगळं अवलंबून असतं आणि आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावरती चारसूत्रीचा उपयोग हा भात शेतीमध्ये केला जातो. आता चारसूत्रीचा एक भाग म्हणजे गिरीपुष्पाचा पाल्याचा वापर करणे. आता गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर करणे म्हणजे काय की त्याच्यामध्ये हे कसं आहे की गिरीपुष्प हे झोडपासारखं वाढत असतं. आपल्याला मी मगा पण सांगितलं की हे बांधावरती किंवा जिथं आपण मुख्य पीक घेणार नाहीये अशा ठिकाणी हे जर पीक लावलं तर निश्चितपणाने त्याचा पाला आणून तो चिखलणीच्या वेळेला जर 3 टन प्रति हेक्टरी जर वापरला तर तो निश्चितपणानं त्याचा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे काही गिरीपुष्प आहे याच्यातून जवळजवळ 36% सेंद्रिय कर्ब आपल्याला मिळू शकतो. नंतर 2.70% त्याच्यामध्ये नत्र आहे, 0.5% स्फुरद आहे, 1.7% त्याच्यामध्ये पालाशचं प्रमाण आहे. तर अशा प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यातून अन्नद्रव्य पण मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिखलणीच्या वेळेला ते जमिनीमध्ये टाकल्यामुळे ते लवकर कुजतं. लवकर कुजल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची समजा नंतरच्या कालावधीमध्ये जे जीवाणूंची संख्या असेल किंवा जे काही ब्रिकेट्स वगैरे टाकले जातात त्याचंही विघटन होण्यासाठी जे पालापाचोळा जो आपण गिरीपुष्पाचा पाला आहे त्याचाही मोठ्या प्रमाणावरती उपयोग होत असतो. बरं, हे झालं गिरीपुष्पाच्या हिरवळीच्या खताच्या संदर्भात. सुबबूळ नावाचं जे हिरवळीचं खत आहे त्याचा पाला असेल, कोवळा पाला किंवा हिरवा पाला किंवा कोवळ्या फांद्या, त्याचा कोरडवाहू क्षेत्रामधील पिकांना कशा प्रकारे फायदा होतो? कोरडवाहू क्षेत्रामध्ये जे काही सुबाबळीच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या निष्कर्ष असे आहेत की जर समजा जमिनीच्या उताराने किंवा जर समजा त्याचे आडवे बांध जर घातले तर जमिनीपासून जर समजा स्लाइडचा दाखवूयात 2 ते 2.5 फुटापर्यंत जर समजा आपण त्याचा जर कापले ते किंवा त्याचं जर फांद्या ठेवल्या किंवा त्याची जर उंची तेवढीच ठेवली तर निश्चितपणाने हेक्टरी 5 ते 7 टनापर्यंत आपल्याला हिरवी पानं किंवा त्याच्या कोवळ्या फांद्या मिळत असतात. आणि त्याच्यामधून जे काही 3.25% साधारणपणे आपल्याला ते नत्र मिळतंय, नंतर 0.3% स्फुरद मिळतो आणि साधारणपणे 2.65% पालाश मिळतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्याचा जो काही पाला आहे तो पाला खूप उपयोगात होतो. आणि जर समजा आपण या आपल्या समोर जे चित्र आहे त्याच्यामध्ये दिसत असेल फोटोमध्ये की त्याचं जे काही जलसंधारणाचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात, कारण जो काही पाला तिथं आहे त्या पाल्याच्या मुळे त्या जलसंधारणावरती खूप मोठे म्हणजे धूप खूप कमी होण्याचं त्याचं प्रमाण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूल आणि जलसंधारणाचं जे काही काम आहे ते त्या दृष्टीनं आपण बघत असतो की त्याच्या बांधावर जर लावलं तर ती जी काही माती वाहून जाणारी आहे किंवा पाणी साठण्यासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो. आणि जर आपण रब्बी पिकं जी आहेत साधारणपणे कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं आणि रब्बी ज्वारीच्या पिकाच्या पेरणीच्या वेळेला जर समजा तो हे जे काही फांद्या आहेत किंवा पाळला आहे तो जर त्या 2 ओळीमध्ये पेरल्यानंतर पीक उगवून आल्यानंतर ज्यावेळेस ते जर टाकल्या गेलं तर निश्चितपणानं जो काही बाष्पीभवनाचा जे काही वेग आहे ते त्या ठिकाणी आपण निदान ओलावा टिकून ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि जे काही जीवाणू आहेत जमिनीमध्ये म्हणजे कारण ओलावा एकतर कमी कमी होत जातो, मग त्या ठिकाणी जर समजा हा पाला जर टाकला तर ते जे काही जीवाणू आहेत ते जीवाणूंची संख्या वाढते आणि त्या जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे जे काही आपण रासायनिक छोटेसे खतं टाकतो त्या शेतकरी बांधव त्याचं निश्चितपणाने उपलब्धता त्या ठिकाणी वाढत असते. आणि अशा पद्धतीनं ती जमीन आपण हे जे काही पाला आहे
तो टाकल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे कोरडवाहू प्रदेशामध्ये विशेषतः हो. जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि जमिनीमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची जी खतं आहेत जी सुबाबूळ ओलावा टिकून ठेवण्यासाठी हो, उपयुक्त आहेत. उपयुक्त ठरतो. सर आता मला सांगा, हिरवळीची जी खतं आहेत त्याच्या काही मर्यादा आहेत का? आता हिरवळीच्या खतांच्या मर्यादेचा जर विचार केला तर निश्चितपणानं काय आहे की बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना असं वाटतं की हंगाम वाया जातो की काय, एक बऱ्याच तसं एक हे असतं की हंगाम आहे, परंतु तसं काही नाहीये. कारण काय की त्याच्यापासून जी उपलब्धता आहे किंबहुना त्याच्यापासून मिळणारे जे अन्नद्रव्य आहेत हे पण भरपूर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मिळतात. आणि हिरवळीच्या पिकांची जर समजा अतिप्रमाणात लागवडीमुळे जर पिकास काही होतं की बऱ्याच वेळेला रोग किडी, कारण ते लुसलुशीत असतात, तर रोग किडींचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव, सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असाही एक हे आहे. किंबहुना जर समजा ओलावा जर नसेल, आपण जसा आता कोरडवाहू शेतीतला उल्लेख केला आणि त्या ठिकाणी जर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा जर नसेल तर तिथं ते जे काही हिरवळीचं खत आहे ते कुजण्यासाठी जरा थोडे त्याला प्रॉब्लेम तयार होतात किंवा लवकर कुजत नाही. तर अशा पद्धतीचं फक्त थोडंसं, अदरवाईज तसं जर बघितलं तर हिरवळीच्या खतांच्या बाबतीत फायदे जास्त आहेत मर्यादेपेक्षा. बरोबर. सर एक फोन घेऊयात. प्रभाकर सरवडे बोलतात परभणीहून. हॅलो हॅलो. हा प्रभाकरजी नमस्कार. हा नमस्कार सर. तुमचा प्रश्न विचारा. सरवडे बोलतो पिनोळा परभणीतून. हम्म. सर आता कसं आहे की आम्ही सोयाबीनचं पीक घेतोय पहिलं आणि नंतर हरभऱ्याचं पीक घेतोय. बर. हरभऱ्याचं पीक आमचं 15 फेब्रुवारी पर्यंत निघतंय. बर. 15 फेब्रुवारी पासून जर आम्ही मुगाचं हिरवळीचं पीक घेऊन मे मध्ये काढलं तर ते चांगलं राहील का? पण आमचा शेतकऱ्याचा समज कसा होतोय की जर लगातार त्या जमीन वरी ठेवली, जमीन तापली नाही तर जमिनीचा खराब होईल असं एक समज आहे. तर ते आमच्या फायद्यात राहील का? जमीन 12 महिने थंड राहिल्यामुळे काय परिणाम होईल? बर. काय सांगता येईल सर? याच्यामध्ये खूप चांगला प्रश्न आहे. कारण कसं असतं की म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारलाय की नियोजन कसं करावं, नियोजन कसं आहे की शेतीचं नियोजन हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे की ते पावसाळ्यामध्ये सोयाबीन करतात, खरीपात सोयाबीन करतात, नंतर हरभरा करतात किंवा इतरही पिकं घेतात आणि जो कालावधी फेब्रुवारी नंतर असतो मे पर्यंत, तर तो जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये सुद्धा आपण जर लवकर तयारी केली आणि मूग, उडीद, चवळी हे जर पीक आपण जर घेतलं तर हे साधारणपणे 45 ते 60 दिवसाचं आपण ते पीक त्याच्यामध्ये हिरवळीचं पीक हे जमिनीमध्ये गाडू शकतो. आणि नंतरचे 15-3 आठवडे ज्यावेळेस उन्हाळ्याचा चांगला चटका असतो 15 मे पासून, तर ती जमीन आपण त्या ठिकाणी ते नांगरून आपण त्याच्यामध्ये तो गाडून जर ठेवला आणि पुढे येणाऱ्या पावसामध्ये ते कुजू शकतो. तर निश्चितच तो कधी पण ही जी काही पिकं आहेत, फक्त मगा मी सांगितल्याप्रमाणे की जी काही हिरवळीची पिकं घेतो आपण त्याची कालमर्यादा पाहिजे. म्हणजे ते कमी दिवसाचे जर असले तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होतो. आणि त्याच्यासाठी जर आपण लवकर येण्यासाठी, लुसलुशीत होण्यासाठी त्याला जर आपण थोडंसं रासायनिक खताची जर मात्रा दिली तर ते लवकर येतात आणि ते लवकर येऊन लवकर जर त्याचा पालाही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो आणि त्याचं जर आपण जमिनीमध्ये लवकर जर गाडलं तर पुढचेही 15-3 आठवडे आपल्याला उन्हाळ्याचे ते मिळू शकतात. तर काही हरकत नाही. आपण जो प्रश्न विचारलेला आहे तर आपण ते विशेषतः सोयाबीन आणि हरभऱ्याचं पीक घेतो. हो, पण त्याच्याही नंतर आपण जर समजा एक 45 ते 60 दिवसापर्यंत असणारं हिरवळीचं पीक जर घेतलं तर निश्चितच ते फायदेशीरच ठरणार आहे. कारण पुढचे येणारं जे काही खरीपातलं पीक आहे किंवा त्याच्याही पलीकडचं रबीचं जे पीक आहे त्याच्यासाठी त्याचा निश्चितच फायदाच होणार. सर अगदी शेवटी आपल्याकडे वेळ फार कमी उरलेला आहे. एकूणच जर आपण म्हटलं की हिरवळीच्या पिकांचं जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टिकोनातून नेमकं महत्व काय आहे? तर जमिनीच्या बाबतीमध्ये जर हिरवळीच्या पिकांचं जर महत्व आपण बघितलं की भौतिक गुणधर्म ही अत्यंत महत्वाचे असतात. बरोबर. रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म ह्या सगळी तिन्ही जे गुणधर्म आहेत ही अत्यंत महत्वाची, ज्याच्यामधून आपण सुपीकता जमिनीची म्हणतो किंवा जमिनीचं आरोग्य म्हणतो.
आपल्याला जर पुढील काळाकरिता जर जमिनीचं सुपीक ठेवायचे असेल, किंबहुना मी शेतकरी बांधवांच्याच भाषेत जर बोलायचं म्हटलं की पुढच्या पिढीला जर आपल्याला काही जर द्यायचं असेल, त्यांची उत्पादन क्षमता जर तशीच ठेवायची असेल, त्या जमिनीमध्ये त्या जे काही तिन्ही जे घटक आहेत म्हणजे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म. आता भौतिक गुणधर्मांच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेला जमिनीचं जे काही जडणघडण आहे ती बिघडलेलं आहे आजकाल. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा जो अपव्यय होतो, अशा प्रकारे नंतर रासायनिक जी काही प्रक्रिया आहेत मोठ्या प्रमाणावरती क्षारयुक्त जमिनी होत चाललेल्या आहेत, चोपन जमिनी होत चाललेल्या आहेत. आणि सूक्ष्म जीवाणूंचं जर बघितलं आपण तर जे काही सूक्ष्म जीवाणूंची संख्या आहे ती सुद्धा जमिनीमध्ये वाढली पाहिजे. आणि हे जर सगळे घटक आपल्याला टिकवायचे असतील, जमीन सुपीक ठेवायची असेल, तर निश्चितपणानं आपल्याला हिरवळीचेच नाही तर परंतु सेंद्रिय पदार्थांचा वापर हा रासायनिक खतांबरोबर करणं हे अनिवार्य आहे. म्हणजे सेंद्रिय खतांमध्ये गांडूळ खत असेल, शेणखत असेल किंवा पालापाचोळ्याचं खत असेल किंवा आपली जी हिरवळीची खतं आहेत, ही सगळी आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भाव होणं अत्यंत खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण शेतकरी बांधवांना नेहमीच हे सांगत असतो की मोठ्या प्रमाणावरती याचं वापर हा सेंद्रिय पदार्थांचा असेल, हिरवळीच्या खतांचा असेल किंवा जे काही पालापाचोळा असेल त्याचा वापर हा आपण केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. भाकरे साहेब, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांना सखोल आणि सविस्तर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.